संतोष देशमुख हत्येप्रकरणी काल परभणीमध्ये मोठा असा मोर्चा जो आहे तो काढण्यात आला होता आणि त्यानंतर आता पुण्यातला लाल महाल चौक जो आहे त्या ठिकाणी मोर्चा जो आहे तो काढला जातोय। पुण्याच्या लाल महाल चौक ते जिल्हाधिकार्यालय अशा प्रकारचा हा मोर्चा जो आहे तो असणार आहे आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर घेऊन जे आहेत ते आता सर्व जण जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। काय नेमकं हे असं फाशीचं हे असणारं तुम्ही हातात घेऊन थांबलेले आहेत, काय मागणी करताय मोर्चाच्या माध्यमातून? आता गेले 4 दिवसापूर्वी जे आरोपी पुण्यामध्ये पकडले गेलेले आहेत तर असं म्हणलं जातं की पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे, पण जे आरोपी या प्रकारे सापडतात पुण्यामध्ये सापडण्या म्हणण्यापेक्षा ते स्वतःहून पोलिसांकडे गेलेले आहेत। पोलिसांना तर 20-22 दिवस सापडले नाहीत तर ते स्वतःहून सरेंडर झाले। असं आता वाटायला लागले पुणे शहरामध्ये शिक्षण घेताना भीती वाटायला लागली की पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर आहे का गुंडांचं माहेरघर झाल्यासारखे, की अक्षरशः हे 300 किलोमीटर लांबून यांना आधी कळतं की कराड हा सरेंडर होणार आहे, पण पुण्यातल्या पोलिसांना सापडत नाही। म्हणजे थोडंसं दुर्दैव आहे प्रशासनाचं, सरकारचं, असं थोडंसं वाटतं दुर्दैव आहे की आता अजून काही मनामध्ये थोडीशी खंत वाटते की ते फाशी देतील का नाही। पण आमचं एक म्हणणं आहे की आरोपींना जर आमच्या हवाली केलं तर आम्ही सक्षम आहेत की त्यांना जागेवर फाशी द्यायला आम्ही तयार आहोत। तुम्ही कुठून आलात, काय मागणी करता या आंदोलनाच्या माध्यमातून? न्याय मिळेल असं वाटतं का या मोर्चानंतर? जय शिवराय, आम्ही मावळमधून आलोय। आता ऍक्च्युली आम्हाला एक 12-13 दिवसापूर्वी फडणवीस साहेब भेटले होते। फडणवीस साहेब म्हटले मी CID लावून त्याची SIT चौकशी करणार आहे आणि एक 4-5 दिवसापूर्वी त्या वाल्मिक कराडचा त्या SIT मध्ये एक PSI त्याच्या संघ त्यांचा असा हातात अंगावरती गुलाल वगैरे गुदळून त्याच्या संघ फोटो आहे। विचार करा हा कुठला न्याय, कसा न्याय भेटेल सामान्य जनतेला? जोपर्यंत आम्ही मागं पण देखील सांगितलं होतं वाल्मिक कराडला अटक केली तेव्हा की त्याची नार्को टेस्ट इन मीडिया घ्या, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल, म्हणजे त्याच्या पाठीमागं कोण कोण आहे ते कळेल। आणि धनंजय मुंडे आहेत ना, ते त्यांच्या प्रॉपर्टी त्यांची निम्मी त्याच्या नावावरती आहे, ते त्यांच्या प्रॉपर्टी वाचवण्यासाठी त्याला वाचवतात ते। मग धनंजय मुंडेंना कळायला पाहिजे ना आपण महाराष्ट्राच्या राजकारणात आहे, आपण कितपत खालच्या पातळीवर जायचं। नक्कीच कुठेतरी धनंजय मुंडे जे आहेत त्यांचं राजकीय करिअर जे आहे ते कुठेतरी खराब करण्याचा प्रयत्न केला जातो असे त्यांच्याकडनं आरोप केले जातात। तुम्हाला काय वाटतं, खरंच असं काही असं अजिबात नाहीये। तुम्ही जर पाहिलं वाल्मिक कराड यांचा वरदहस्त कुणाचा आहे, तेच धनंजय मुंडे स्वतः म्हणतात ना की माझे नजदीकचे आहेत, त्यांना आता पण पार्ले पोचले कुणी त्यांनीच। कुणा जेव्हा एवढे 2 नंबर 3 नंबरचे धंदे चालू आहेत, कुणाच नाव दरोडे खंडणी कुणाच चालू आहे, सरळ सरळ हे समजतंय, सर्व जनतेला समजतंय, नागरिकांना समजतंय। मग पोलीस प्रशासनाला काय समजत नाहीये की याच्या मागे सरळ सरळ धनंजय मुंडेच आहेत। जोपर्यंत धनंजय मुंडे हे राजीनामा देत नाही तोपर्यंत मला नाही वाटत SIT लावली तरी काही लावलं तर निपक्षपाती आपली चौकशी होईल। तर यामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन व्यवस्थित SIT चौकशी किंवा CID चौकशी व्हावी ही आमची सर्वपक्षीय सर्वधर्मीय आहे। त्याचबरोबर हा जो काही जनआक्रोश मोर्चा पुण्यामध्ये होतोय हा कोणत्या समाजाच्या विरोधात नाहीये, हा कोणत्याही समाजातला जर व्यक्ती असतो त्याला न्याय मिळण्यासाठी हा आम्ही काढलेला जनआक्रोश मोर्चा आहे। त्याला कोणतंही जातीय वळण न देता ज्यांच्या संतोष देशमुखांना जो अन्याय झाला त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी हा आम्ही काढलेला मोर्चा आहे। कोण कोण बालेवाडीमध्ये 2 आरोपी सकाळी अटक केलेत, म्हणजे सगळे आरोपी पुण्यामध्येच होते आणि हे सगळ्यांना माहिती होतं अॅमोनरामध्ये वाल्मिक कराडचा फ्लॅट आहे, इथं गुरु मिसळच्या ते सरेंडर व्हायच्या आदल्या दिवशी तिथं मिसळ खात होता। आपलं प्रशासन किंवा पोलिसांना एवढी पण माहिती नाहीये का? म्हणजे हे सरकारमध्ये सगळे त्यांचे लागे बांधे आहेत ते सरकार संघ मिळूनच सरेंडर झालेत। मोर्चामध्ये कोण कोण आज सहभागी होणार आहे या आणि आतापर्यंत कोण कोण नेते आहेत? पुणे शहरातील सर्व सामान्य बहुजन समाजाचा एक मोठा वर्ग या ठिकाणी आलेला आहे। पुणे शहरातून नव्हे तर महाराष्ट्रातून परभणी, परळ वगैरे ह्या सगळ्या भागातून, बीडमधून लोक आलेले आहेत आणि पुणे शहरातला विद्यार्थी वर्ग, सर्वसामान्य महिला वर्ग या ठिकाणी आलेला आहे। त्याचबरोबर पुणे शहरातील सर्व संस्था ह्या क्रूर हत्येमुळं विचलित झालेत असा सगळा वर्ग या ठिकाणी आलेला आहे। पृथ्वीराज बाबा या ठिकाणी आहेत, धस साहेब येतात, मुख्य म्हणजे संतोष देशमुखची मुलगी या ठिकाणी येते। असा जन आक्रोश यापूर्वी कधीही पाहिला नव्हता। आज 300 पेक्षा जास्त जखमा त्या मुलावर झालेल्या होत्या, संतोषवर झाल्या होत्या। म्हणजे आता जेवढे 10-12 जण अटक केलेत एवढी लोक नव्हती। जर 300 जखमा त्या ठिकाणी झाल्यात याचा अर्थ कमीत कमी 30-40 लोक त्या ठिकाणी गुन्हेगार होते। त्या सगळ्यांनी त्याला अगदी ठोकून ठोकून मारलेलं आहे। करंगळीपासून तर डोक्याच्या केसापर्यंत कुठलाही अवयव ठेवला नाही। त्यामुळे धनंजय मुंडेंची या ठिकाणी राजीनामा घेतलाच पाहिजे। त्याचबरोबर संतोषला आणि परभणीच्या आमच्या बांधवाला
न्याय मिळालाच पाहिजे. नक्कीच आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने हे संपूर्ण लोक जे आहेत ते या हत्येचा निषेध करत या लाल महाल चौकात जे आहेत ते पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर 5 दिवसांपूर्वी आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराड जे आहेत ते स्वतः CID ऑफिसला जे आहेत ते आलेले होते आणि त्यानंतर आता जवळपास 5 आरोपी जे आहेत या हत्या प्रकरणातले ते देखील पुण्यातच सापडलेले आहेत. त्यामुळे एकूणच पुणे कनेक्शन काय आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि मोठ्या संख्येने हे सगळेजण आता इथून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा जो आहे तो काढणार आहेत. पुण्याहून मुनायनपुरे, सिविक मिरर.